हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आजचा व्लॉग थोडा मोठा होणार आहे कारण मी आजचा व्लॉग 2 दिवसाचा बनवणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी कूलर आणायला चाललो. तर चला आपण कूलर आणायला जाऊयात. होतं 5200चं आहे, 5500 निळे दोन. काका आता आम्हाला कूलर काढून देत आहेत. आम्ही 5300 फायनल केलंय. आता चालू करून बघतो मी. चालू झाली. हॅलो गाईज, सर आजचं कूलरचं काम तर झालेलं आहे. उद्याच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मोबाईल रिपेअर करून कसा आणला, आणि उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला माझं बीड कंकालेश्वरचं टूर एक देणार आहे. तर आजच्या दिवसासाठी बाय. तर आज आम्हाला मोबाईल भेटला नाही काही कारण नसतावर, तर आम्ही तरी पुढे चाललो. तर गाईज, आम्ही कंकालेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. हे मंदिर बीडचं कुलदैवत मंदिर आहे. तर कंकालेश्वर मंदिर बीड बिंदुसरा नदीच्या तीरावर बांधलं आहे. त्याच्या चारही बाजूने तलाव आहे. तर मी आता मंदिराच्या आतमध्ये जात आहे. तर पहिले तुम्हाला सुंदर नंदी महाराज व शिवलिंग दिसेल. तुम्हाला मंदिरामध्ये 16 स्तंभ दिसतील. यांवर मंदिराचं पूर्ण छत आधारित आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मंदिर आतमध्ये आहे. पहिले इथं नंदी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, आणि हे मेन 16 स्तंभ ज्यावर पूर्ण छत आधारित आहे. तर हे छत 16 स्तंभांवर उभा आहे. तर आतमध्ये तुम्हाला सुंदर असं महादेवाची पिंड दिसेल. तर आपण आतमध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. मंदिराच्या सभागृहाखाली आणखी एक गर्भगृह आहे, जी 500 वर्षांपासून बंद आहे. मंदिराचा विस्तार 1300 वर्षांपूर्वी चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी केला होता. हाय गाईज, तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा ब्लॉग एवढाच होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.